कोकणातल्या या माणसाने 2,500हून अधिक कातळ शिल्प नष्ट होण्यापासून वाचवली आहेत। हो, ऐकायला अशक्य वाटेल, पण हे करून दाखवलंय सुधीर उर्फ भाई रिसबूड यांनी। भाईंचं बालपण रत्नागिरीच्या बागांमध्ये गेलं। इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करून गेली 20 वर्ष ते इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करतात। पण आज कातळ शिल्पांनी त्यांना खरी ओळख दिली। कोकणातील प्राचीन अश्मयुगीन कातळ शिल्प म्हणजे फक्त दगडात कोरलेली चित्र नाहीत, ती आपल्या पुरातन संस्कृतीची साक्षीदार आहेत, जी साधारण इसवी पूर्व 12 ते 15,000 वर्षांपूर्वी बनवली गेली आहेत। 2005 साली त्यांना या कातळ शिल्पांबद्दल कळाले। 2012 पासून त्यांनी पूर्णपणे या कातळ शिल्पांच्या शोध आणि संशोधनासाठी आपला वेळ दिला। 2015 मध्ये पहिल्यांदा गोवळ येथे त्यांना 42 कातळ शिल्पांचा शोध लागला। तिथून पुढे आजवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील 175 गावांमधून 2,500हून अधिक कातळ शिल्पांचा शोध त्यांनी घेतलाय। 3,000 पेक्षा जास्त चित्र त्यांच्या नोंदवहीत आहेत। त्यांनी शोधलेल्या 9 कातळ शिल्प स्थळांना युनेस्कोच्या यादीत समाविष्ट केलं गेलंय, तर 6 स्थळांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून दर्जा मिळाला आहे। कोणतीही मदत नसताना स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करत भाईंनी हे शिवधनुष्य उचललं। 2018 मध्ये त्यांनी हे काम पुढे नेण्यासाठी निसर्ग यात्री संस्था स्थापन करून कातळ शिल्पांसोबतच सागरी कासव संवर्धन, शाश्वत पर्यटन यांसारखे उपक्रम सुरू केले। पण आज जागरूकतेचा अभाव आणि अतिक्रमणामुळे या शिल्पांना धोका निर्माण झाला आहे। हा वारसा नष्ट होणं म्हणजे आपल्या ओळखीचा, आपल्या मुळांचा आणि इतिहासाचा एक भाग कायमचा हरवणं। जर तुम्हाला भाईंच्या या कामात सहभागी व्हायचं असेल तर त्यांना या नंबरवर संपर्क करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी द बेटर इंडिया मराठीला फॉलो करा।